EEC चा पहिला युनिट आपण स्टार्ट करत आहोत, एस्टिमेशन अँड कॉन्ट्रॅक्ट. ओके, एस्टिमेशन अँड कॉन्ट्रॅक्टचा पहिला युनिट स्टार्ट करत आहोत. त्यातला पहिला कन्सेप्ट आहे NEC. ओके, पहिला कन्सेप्ट काय? NEC, स्कोप अँड फीचर. NEC स्कोप अँड फीचर. आता NEC म्हणजे काय रे? नॅशनल इलेक्ट्रिकल कोड 2011. तर कोणतीही प्रॅक्टिकल लॅब जर तुम्हाला सेटअप करायचं असेल किंवा कोणत्याही गोष्टी कोणतं इन्स्टॉलेशन करायचं असेल तर त्यासाठी एक मॅन्युअल लागेल, यूजर मॅन्युअल लागेल, म्हणजे प्रोसिजर लागेल. काही जरी करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? प्रोसिजर फॉलो करावं लागेल. तर ती प्रोसिजर कशी फॉलो केल्या जाईल? बघा, नॅशनल इलेक्ट्रिकल कोड हे काय करते? अंडर द गाईडलाईन्स ऑफ NEC टेक्निकल कमिटी फॉर्म करते आणि त्या कमिटीच्या अंडर एक मॅन्युअल तयार करते. मॅन्युअल म्हणजे काय? प्रोसिजर फॉर सम एक्सपेरिमेंट, सम इन्स्टॉलेशन वर्क और सम एनिथिंग. त्याची एक काय करते? गाईडलाईनसाठी एक कमिटी स्थापन करते आणि ती कमिटी काय करते? मॅन्युअल बनवते, NEC मॅन्युअल. आणि मग ती NEC मॅन्युअल काय करतं? द एम ऑफ NEC मॅन्युअल इज टू ॲडवाईज द मेंबर ऑफ कोड मेकिंग. त्या पॅनलसाठी किंवा त्या एक्सपेरिमेंटल सेटअपसाठी कोड बनवणं किंवा त्याच्यासाठी मॅन्युअल तयार करणं किंवा त्याच्यामध्ये एडिटोरियल स्टाईल अरेंजमेंट तयार करणं, म्हणजे पाहिजे तसे चेंज करणं. सिरीज, पॅरलर, जसं आपण तुम्ही बघितलं ना, एखादं आपलं समजा DCचं पॅनल आहे, त्याला आपण काय करतो? सिरीज आणि पॅरलरच्या हिशोबानं कनेक्शन करण्याची अरेंजमेंट ठेवतो. तर याच्यासाठीचे जे मॅन्युअल तयार करण्याचे जे काम आहे ते कोण करतं? नॅशनल इलेक्ट्रिकल कोड 2011च्या साठीची जी टेक्निकल कमिटी आहे ती करते. ओके, इट इज यूज्ड ॲज अ प्रॅक्टिकल वर्किंग टूल टू असिस्ट NEC. तर हे प्रॅक्टिकल वर्किंग टूल आहे NECच्या अंतर्गत ह्या सगळ्या गोष्टी चालतात. बघा, आता याचा स्कोप काय आहे? धिस मॅन्युअल प्रोव्हाइड एडिटोरियल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिक्वायरमेंट टू राईट द नॅशनल इलेक्ट्रिकल कोड. तर नॅशनल इलेक्ट्रिकल कोड बनवण्यासाठी ते मॅन्युअल हेल्पफुल होईल आणि स्टँडर्ड मेंटेन होईल. स्टँडर्ड फॉर इलेक्ट्रिकल सेफ्टी इन वर्कप्लेसवर स्टँडर्ड म्हणजे ॲक्सिडेंट होणार नाही, जेणेकरून तिथल्या कर्मचाऱ्याला शॉक लागणार नाही, यासाठीचे सेफ्टी प्रिकॉशन किंवा काळजी जी घेण्यासाठी जे मॅन्युअल तयार केले जाईल किंवा इन्स्ट्रक्शन सेट तयार केले जाईल किंवा रूल्स बनवले जातील, हे कोण बनवतं? नॅशनल इलेक्ट्रिकल कोड याच्या अंतर्गत होतात. समजलं? त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे या टॉपिकचा, टाईप्स ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन. 2 टाईपचे इन्स्टॉलेशन आहेत, एक इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन आणि एक नॉन इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन. इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशनमध्ये जिथं काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग होतं, काय होतं आहे? मॅन्युफॅक्चरिंग होतं, त्याला आपण प्रोडक्ट बनतं, तयार होतं, त्याला आपण इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन म्हणतो. याच्यामध्ये स्मॉल स्केल, मिडियम स्केल, लार्ज स्केल अशा पद्धतीचे इन्स्टॉलेशन असतात. स्मॉल, मिडियम, लार्ज. जिथं कन्झम्शन कमी त्याला स्मॉल स्केल इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन म्हणतात. जिथं कन्झम्शन 5 किलोवॅटपर्यंत आहे त्याला आपण स्मॉल स्केल म्हणतो. 5 किलोवॅट ते 100 किलोवॅटपर्यंत असेल तर त्याला आपण मिडियम स्केल इन्स्टॉलेशन म्हणतो. आणि लार्ज स्केल म्हणजे मोर दॅन 100 किलोवॅटपेक्षा कन्झम्शन ज्या कंपनीचं जास्त आहे त्याला आपण लार्ज स्केल इंडस्ट्री म्हणतो. येतं लक्षात? त्याच पद्धतीने नॉन इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशनचे परत 2 प्रकार पडतात. कोणते? रेसिडेन्शियल इन्स्टॉलेशन किंवा त्यालाच आपण डोमेस्टिक इन्स्टॉलेशन म्हणतो, आणि दुसरे कमर्शियल इन्स्टॉलेशन. रेसिडेन्शियल म्हणजे जिथं आपण राहतो, 1 BHK, 2 BHK किंवा साधा घर किंवा बंगलोज किंवा 4x4, 10x10 अशा लिमिटेड खोल्या 2-4, तर याला आपण रेसिडेन्शियल किंवा डोमेस्टिक इन्स्टॉलेशन म्हणतो. कमर्शियल म्हणजे काय? शाळा, कॉलेज, महाविद्यालय, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट, असे बँक वगैरे जे असतं, असं कमर्शियल ॲप्लिकेशन होतं. कमर्शियल म्हणजे काय? एका विशिष्ट कामासाठी खूप सारे लोक एकत्र येऊन काहीतरी सर्व्हिस रिलेटेड काम जिथं होतं त्याला आपण कमर्शियल इन्स्टॉलेशन असं म्हणतो. म्हणजे बँक असेल, एअरपोर्ट असेल, तुमचं रेल्वे स्टेशन असेल किंवा बस स्टँड असेल किंवा पोस्ट ऑफिस असेल किंवा शाळा, कॉलेज हे असेल, तर हे काय? कमर्शियल इन्स्टॉलेशन. समजलं तुम्हाला? तर त्याच्यानंतर आता नेक्स्ट पार्ट बघू आपण, सिंगल लाईन डायग्राम ऑफ पॉवर सिस्टीम. इलेक्ट्रिक पॉवर सिस्टीमची सिंगल लाईन डायग्राम माहिती आहे तुम्हाला?
सो दिस इज जनरेशन, जनरेट केलं इलेक्ट्रिसिटी. आता कोणकोणते जनरेटिंग स्टेशन आहेत रे? हायड्रो पॉवर प्लांट आहे, त्याच्यानंतर थर्मल पॉवर प्लांट, हे शिकले तुम्ही. ओके, त्याच्यासोबत अजून काय असतं? सोलार पॉवर प्लांट, विंड पॉवर प्लांट, बायोगॅस, जिओथर्मल, ओशन टायडल, बरेच आहेत. तर इथून इलेक्ट्रिसिटी तयार केली. ती इलेक्ट्रिसिटी जनरली आपण 11 kV तयार करतो. किती केवीमध्ये? 11 kV. 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी आपली नॅशनल फ्रिक्वेन्सी, इंडियन स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज. 50 हर्ट्ज. तर हे 11 kV आपण स्टेपअप करतो, कारण स्टेपअप केल्याच्या नंतर खूप सारे ॲडव्हान्टेजेस आहेत. खूप सारे ॲडव्हान्टेजेस आहेत. तर इन जनरल 11 kV इज कन्वर्टेड इंटू 132. असं काय नाही, 220 kV किंवा 440 kV किंवा 750 kV आपण स्टेपअप करत असतो. तर आपण इथं 132 kV केलं. तर हे प्रायमरी ट्रान्समिशन आहे. हे काय? प्रायमरी ट्रान्समिशन. तर प्रायमरी ट्रान्समिशन म्हणजे काय? लॉंग ट्रान्समिशन टावर असतात, पाहिले असतील तुम्ही या टाईपचे टावर, असे पाहिले का? आणि हे टावर काय करतात? इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिट करतात. तर हे प्रायमरी ट्रान्समिशनचे टावर खूप लांब डिस्टन्स असतं. त्याच्यानंतर हे इथं स्टेप डाऊन होतं. आता पहा, पहिले 11 kVचं 132 कन्वर्जन झालं. इथं 132चं परत 33 kV कन्वर्जन झालं. आणि इथं काही स्पेसिफिक कन्झ्युमर असतात, त्यांना डायरेक्ट 33 kVचा सप्लाय लागतो. जसं इंडस्ट्रियल, मोठमोठे इंडस्ट्री आहेत, त्यांना डायरेक्ट 33 kVचा सप्लाय लागतो. तर या टाईपचं इन्स्टॉलेशन जिथं असेल, म्हणजे हे बिग कन्झ्युमर येते. ओके, समजा माझी फॅक्टरी आहे स्वतःची आणि साखर कारखाना आहे माझा, तर मी काय करणार? डायरेक्ट 33 kVचा सप्लाय माझ्या साखर कारखान्याला घेणार, मला लागतोच तेवढा. तर या हिशोबानं. ओके, त्याच्यानंतर 33 kV इज अगेन कन्वर्टेड इंटू 11 kV. ओके, तर हे 33 kVचं सबस्टेशन असतं ना, तिथून मग ते डिस्ट्रीब्यूट होणार. तर इथून मग तुम्ही बघितलं असेल या टाईपचं, असा खांबा पाहिला तुम्ही. त्या खांब्यावर जी लाईन असते ती 11 kVची असते. कितीची असते? 11 kVची. तर ही 11 kVची लाईन प्रायमरी डिस्ट्रीब्युशनचं काम करते. म्हणजे ह्या 33 kV पासून तर DP येणारा सप्लाय अशा पोलमधून येतो, त्याला आपण काय म्हणतो? 11 kVचा सप्लाय म्हणतो. येतं लक्षात? आता हा सप्लाय तुमच्या पुढे येणार आहे पोल माउंटेड सबस्टेशनला. पुढे येणार आहे पोल माउंटेड सबस्टेशन. पोल माउंटेड सबस्टेशन म्हणजे अशी DP असते, पहा, पाहिली तुम्ही, अशी याच्यावर माउंट केलेली असते पोल माउंटेड सबस्टेशन. हे बुशिंग वगैरे जे काय असेल ते त्या, आणि तिथून जो सप्लाय निघतो, तिथून जे पोल निघतात त्याला आपण सेकंडरी डिस्ट्रीब्युशन म्हणतो. हे पाहिलं असेल ना तुम्ही अशा टाईपची. तर हे सेकंडरी डिस्ट्रीब्युशन आहे आणि हे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आहे. हे टावर काय आहे? प्रायमरी सेकंडरी ट्रान्समिशन आहे. तर आता इथून सप्लाय जातो, हा लोडला येतो. तुमच्या घरामध्ये 230चा सप्लाय येतो आणि शेतामध्ये 440-415 व्होल्टचा सप्लाय येतो. येतं लक्षात? सो दीज आर द स्टँडर्ड व्होल्टेजेस. हे काय आहे? स्टँडर्ड व्होल्टेजेस. जर स्टँडर्ड व्होल्टेज नसेल तर काय होईल? सिस्टीमचा परफॉर्मन्स खराब होईल. तुम्ही बघा, कधी ट्यूबलाईट व्यवस्थित वर्क करत नाही, कधी फॅन व्यवस्थित वर्क करत नाही, मोटर व्हायब्रेशन करते. तर खूप सारे प्रॉब्लेम होतात जर सप्लाय स्टँडर्ड नसेल तर. आता जर समजा सप्लाय व्होल्टेज अनबॅलन्स असेल, व्होल्टेज कसं आहे? अनबॅलन्स असेल, तर मोटरवर काय काय परिणाम होतो? तर काय होतं? स्टार्टिंग करंट वाढतो, करंट हाय होतो, करंट इन्क्रीज होतो. जर व्होल्टेज कमी किंवा जास्त असेल तर काय होईल? करंट इन्क्रीज होईल, मोटर गरम होईल, करंट इन्क्रीज होईल, टेम्परेचर इन्क्रीज होईल, नॉईज पण इन्क्रीज होईल, आवाज वाढेल मोटरचा. ओके, स्टार्टिंग टॉर्क, करंट वाढला म्हणजे स्टार्टिंग टॉर्क वाढेल. ओके, मोटर स्मूथ वर्क करेल का? नाही. स्पीड काय होईल? वाढून जाईल. ओके, स्लिप काय होईल? कमी होईल, कमी किंवा जास्त होईल, डिपेंडिंग ऑन स्पीड. आता बघा, जर समजा हे कमी सप्लाय वाढला तर या सगळ्या गोष्टी होतील, सप्लाय कमी झाला तर या सगळ्या उलट्या होतील. ओके, पॉवर फॅक्टर पुअर होऊन जाईल जर सप्लाय प्रॉपर नसेल तर, आणि चांगला असेल तर ओके होऊन जाईल. इफिशियन्सी कमी होऊन जाईल जर सप्लाय प्रॉपर नसेल तर. मग सप्लाय प्रॉपर नसणं म्हणजे काय? हे स्टँडर्ड व्होल्टेज आहे, अप्पर किंवा लोअर लिमिटला सप्लाय येणं. समजा 240 व्होल्टचा सप्लाय, कितीचा? 240चा.
तो जर 264पेक्षा जास्त झाला तर तो नॉट एक्सपेक्टेड सप्लाय, त्यानं सिस्टीमला प्रॉब्लेम होईल. किंवा 216पेक्षा जर कमी झाला तरी पण प्रॉब्लेम आहे. म्हणून ही अप्पर लिमिट आहे आणि ही लोअर लिमिट आहे या 240ची. 415 असेल तर 457 ही अप्पर लिमिट आहे, 374 ही लोअर लिमिट आहे. 3.3 kV असेल तर ही 3.6 अप्पर लिमिट आहे, 3 लोअर लिमिट आहे. पाच इथं पण 33चं पण याच्यापेक्षा 10 पटच आहे, डायरेक्ट सेमच आहे. ओके. त्याच्यानंतर 6.6 असेल तर 7.2 अप्पर लिमिट आहे, 6.0 लोअर लिमिट आहे. 11 असेल तर 12 अप्पर लिमिट आहे, 10 लोअर लिमिट आहे. 22 असेल तर 24 अप्पर लिमिट आहे, 20 लोअर लिमिट आहे. 10% व्हेरिएशन. ओके. तसं 66 वर बी 66 आला, 6.6 आहे सॉरी. इथं 62.5 आणि 60 kV. 132 kVचं 145 kV हायेस्ट आहे आणि 120 kV लोएस्ट आहे. याच्यापेक्षा पुढं पण आहेत, पण हे जनरल आहे स्टँडर्ड व्होल्टेज. तर परीक्षेमध्ये स्टँडर्ड व्होल्टेज 2 मार्काला विचारले जाऊ शकतात. आता याच्यातलं विचारण्यासारखं काय आहे, हा एक क्वेश्चन विचारण्यासारखा आहे. एखादा एक्झामिनर हा सुद्धा टाकू शकतो, हा टाकू शकतो, पण मॅडम नाही टाकणार. हा तुम्हाला येऊ शकतो 2 मार्काला, कंपल्सरी येईल असं वाटतं मला. हा एक 2 मार्काला येईल आणि हा एक 2 मार्काला येईल, हे पण नाही टाकणार मॅडम. ओके. पॉसिबिलिटी नाही टाकणार म्हणून येऊ बी शकतं, असं काही नाही. सर ऑल पार्ट इज कवर हिअर, सगळाच कवर केला आपण. तर हे 2 मार्काला आणि ते 2 मार्काला, असे 2-4 मार्क इथं फिक्स झाले. तर याच्यात काय अडचण आहे का सर? राईट डाऊन. फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन. फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन. इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन करताना कोणकोणते फंडामेंटल प्रिन्सिपल आपल्याला बघायचे आहेत किंवा कोणकोणत्या गोष्टी बघायच्यात, बेसिक प्रिन्सिपल बघायच्यात. तर पहिलं सगळ्यात महत्त्वाची सेफ्टी, बाकी काय घेणं देणं नाही आपल्याला. सगळ्यात महत्त्वाचं काय? सेफ्टी. इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन करताना एखाद्या जर शॉक लागून मेला तर ते सगळ्यात महागात पडतं आहे. ओके. तर सगळ्यात महत्त्वाची काय? सेफ्टी फर्स्ट आणि देन अदर अर्निंग बिर्निंग या बाकी सगळ्यानंतरच्या गोष्टी आहेत. इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर सेफ्टी. ओके. मग प्रोटेक्शन अगेन इलेक्ट्रिक शॉक लागू नये म्हणून काय काय काळजी घ्यायची, काय काळजी घ्यायची ते हे आपण इथं बघणार आहेत. सेफ्टी. ओके. हँड ग्लोव्ज घालायचे, त्याच्यानंतर चांगले कपडे घालायचे, फुल मेटलच्या गोष्टी अवॉइड करायच्यात वगैरे वगैरे ते बघणार आहेत. देन प्रोटेक्शन अगेन ओव्हर करंट होणार नाही याची काळजी घ्यायची. ओके. ओव्हर करंट होणार नाही याची काळजी घ्यायची. त्याच्यानंतर फायर प्रिव्हेन्शन येणे ते फायर प्रिव्हेन्शन. आग लागू नये म्हणून काय काय काळजी घ्यायची. तुम्ही खडी टाकता असता बघा, इन्स्टॉलेशन करताना सगळं झाल्याच्या नंतर खडी टाकून देतात त्या सबस्टेशनला. का बरं? आग लागू नये म्हणून, आग लागली तरी पसरू नये म्हणून. रेल्वेच्या पटरीवर बी नुसती खडी का असते? चाकं ते फ्रिक्शन करतात, ब्रेक लावल्याच्या नंतर स्पार्क होऊन आग लागू शकते म्हणून ती खडी टाकली जाते, गवत उगू नये वगैरे म्हणून. ओके. पुन्हा गवत जर असलं त्याच्यात सापसुप येतील आणि शॉर्ट सर्किट होऊन पुन्हा फॉल्ट होऊ शकतो इलेक्ट्रिक त्याच्यामुळे तुम्हाला काही आग लागू नये म्हणून प्रिव्हेन्शन घ्यायचे. अर्थिंग आणि बॉन्डिंग प्रॉपर करायची. तर हे सगळं कशासाठी आहे? सेफ्टीसाठी. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट रिलायबिलिटी अँड कंटिन्युटी ऑफ सप्लाय. एक इन्स्टॉलेशन करताना अख्खं गाव अंधारात ठेवायचं का? नाही. अर्ध सप्लाय रिलायबिलिटी करायची, रिलायबल ठेवायचा आहे, म्हणजे काही सप्लाय चालू ठेवायचा, काही डिस्कंटिन्यू करायचा. ओके. नोटीस काढून. तर रिलायबिलिटी अँड कंटिन्युटी ऑफ सप्लाय. देन सुटेबल फॉर द एन्व्हायरमेंट. नुसतेच झाडं तोडायचे चालेल का? नाही. ओके. शक्य असेल तर अशा ठिकाणी करा की नाही तर वडाचं झाड मोठं असं 400-500 वर्षापूर्वीचं ते तोडून तिथं सबस्टेशन बसवायचं, त्याच्यापेक्षा लांब बसवा ना, थोडं लांब जाईल. पण एन्व्हायरमेंटचा पण विचार करा. ओके. डोंगर पोखरून असे आगाऊ कामं करू नका इन्स्टॉलेशन करताना. नाहीतर डोंगराला असं जर तुम्ही तिरकस खांबा रावला तर तो व्यवस्थित बसणार नाही. ओके. तर एन्व्हायरमेंटल कंडिशनचा पण विचार करा. ते एनर्जी इफिशियन्सी, आउटपुट तुम्हाला मॅक्सिमम इफिशियन्सीने भेटलं पाहिजे.
पॉवर समजा 440 व्होल्ट आहे ना, तर व्होल्टेज लेवल प्रॉपर भेटलं पाहिजे. तर त्यासाठी इन्स्टॉलेशन प्रॉपर होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कंप्लायन्सेस विथ स्टँडर्ड अँड रेग्युलेशन. स्टँडर्ड व्होल्टेजचं कंप्लायन्सेस झालं पाहिजे आणि इरेग्युलॅरिटी कमी झाली पाहिजे. इरेग्युलॅरिटी म्हणजे कमी जास्त व्होल्टेज नाही झालं पाहिजे. देन ॲसेसिबिलिटी अँड मेंटेनन्स. इन्स्टॉलेशन तर करता, पण मेंटेनन्स आणि ॲसेसिबिलिटी करून देणं पण तुमचं काम आहे. ते ॲक्सेस करता आलं पाहिजे, वापरता बी आलं पाहिजे ना. नाही तर एखादं खूप घर छान बांधलं आहे पण ते वापरच नाही त्याचा, अवघड आहे ना. ॲक्सेसेबल पाहिजे ते. ओके, ॲक्सेसिबिलिटी अँड मेंटेनन्स हे 2 फॅक्टर पण आपण सिलेक्शनसाठी डिसाईड करतो. त्याच्यानंतर व्होल्टेज रेग्युलेशन अँड पॉवर क्वालिटी. तर व्होल्टेज प्रॉपरली रेग्युलर यायला पाहिजे समजा घरामध्ये, आणि पॉवर क्वालिटीसुद्धा चांगली पाहिजे, फ्लक्च्युएशन नसलं पाहिजे, पॉवर फॅक्टरसुद्धा चांगला असला पाहिजे. त्याच्यानंतर फ्युचर प्रूफिंग अँड स्केलेबिलिटी. मग समजा जर भविष्यामध्ये त्याला काय करायचं, आपल्याला स्केल वाढवायची, म्हणजे इन्स्टॉलेशन सध्या छोटं केलं नंतर वाढवायचे. ओके, पहिले आपण 63 DP बसवली, आता आपल्याला 100ची करायची, तर ते करता आलं पाहिजे तुम्हाला. तर त्यासाठी तुम्ही ते फ्युचर एक्सपान्शनची पॉसिबिलिटी पण ठेवायची. त्याच्यानंतर प्रॉपर सिलेक्शन ऑफ मटेरियल अँड इक्विपमेंट. समजा तिथं ओटा बनायचा, प्लिंथिंग करायची, ओट्यावर ट्रान्सफॉर्मर ठेवायचं, ते मटेरियलचं सिलेक्शन प्रॉपर पाहिजे. पाण्याचं प्रोपोर्शन किती घ्यायचं, सिमेंटचं किती घ्यायचं काय, किंवा कंडक्टरची साईज काय घ्यायची, क्रॉस आर्म कसे घ्यायचे, हे प्रॉपर सिलेक्शन ऑफ मटेरियल आणि इक्विपमेंट हे सुद्धा आपलं प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनचं महत्त्वाचं की फॅक्टर आहे. त्याच्यानंतर शेवटी डॉक्युमेंट्स आणि सर्टिफिकेशन. कागद लागतात, परमिट लागते. विदाऊट परमिट तुम्ही कोणतंही काम करू शकत नाही. साधं तुम्हाला घर जरी बांधायचं तर येणे लागतं तुम्हाला. नॉन ॲग्रिकल्चरल लँड असेल तरच तुम्ही घर बांधू शकता. नाही तर मग शेतात बांधतात ते शेतकरीच बांधू शकतात, पण रोड टच जमीन आहे तुमची आणि जर ते येणे नसेल, नॉन ॲग्रिकल्चरल नसेल, तर तुम्हाला घर नाही बांधता येत, रो हाऊसेस वगैरे नाही बांधता येत. त्यासाठी तुम्हाला येणे 44 बनवून घ्यावं लागतं. माहीत असेल ना तुम्हाला, ते 7/12चं कन्व्हर्जन करून घ्यावं लागतं आणि येणे करावं लागतं, नॉन ॲग्रिकल्चरल करावं लागतं आणि नंतर ती प्रोसिजर करावं लागतं. तर हे डॉक्युमेंट्स प्रॉपर पाहिजे, मॅपिंग चांगलं पाहिजे, आपली जमीन आपल्याच हद्दीत पाहिजे. नाही तर 7/12 लोकाचा आणि आपण घर बांधायला लागलो आहे, गट नंबर वेगळाच, असं नको. ओके, सर्टिफिकेशन. आता इलेक्ट्रिकलचं काम कम्प्लिशन झाल्याच्यानंतर कम्प्लिशन सर्टिफिकेट भेटतं तुम्हाला. ओके, जसं डिप्लोमा कंप्लीट झाल्या डिप्लोमाचं कम्प्लिशन सर्टिफिकेट भेटतं, तसं इथं पण कम्प्लिशन सर्टिफिकेट आहे, त्याची प्रोसिजर असते. तर डॉक्युमेंट, सर्टिफिकेशन ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये आहेत, फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन. तर हे 10 गोष्टी तुम्हाला लागतील इन्स्टॉलेशन करण्यासाठी. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर जो होता सेफ्टी, त्या सेफ्टीवर आपण काम करू. तर बघा, सेफ्टीमध्ये काय, ॲप्रूव्ह इक्विपमेंट अँड सेफ्टी डिव्हाइस यूज कंपल्सरी यूज करायचं. ओके, जे ॲप्रूव्ह केलेले आहेत, समजा रबर मॅट असेल किंवा रबर हँड ग्लोव्ज असेल, ते ॲप्रूव्ह केलेले पाहिजेत. ओके, एखादी मशिनरी जर तुम्ही घ्या लागली तर ती ऑथराईज मशिनरी, लोकल घेऊ नका, स्टँडर्ड घ्या. ओके, टेस्टर बिस्टर बी घ्यायचं असेल तर स्टँडर्ड घ्या. उगं स्वस्त भेटतं म्हणून कोणतं बी घेऊन शॉक लागून मरू नका. त्याच्यानंतर वर्किंग ऑन लाईव्ह मीन्स, ज्यावेळेस आपण काम करतो वर्किंग लाईव्ह कंडक्टरवर, त्यावेळेस आपल्यासोबत दुसरा माणूस पाहिजे. जर समजा यदा कदाचित आपल्याला शॉक लागला तर सांगणारा किंवा त्याचं काळजी घेणारा कोणतरी सोबत पाहिजे. एकट्याने काम करायचं नाही, लाईव्हवर अजिबात नाही करायचं, ही एक काळजी घ्यायची. ओके, त्याच्यानंतर यूज सेफ्टी बेल्ट, हँड ग्लोव्ज. त्याच्यानंतर त्या चपला असतात बघा खांब्यावर चढण्यासाठी उतरण्यासाठी, त्यावेळेस तुम्ही ते बेल्ट लावणंसुद्धा गरजेचं आहे. वर खाली क्लॅम्बिंग करायची, भिंतीला बाहेरून कलर द्यायचा 4थ्या मजल्यावर, तर मग त्यावेळेस ते बेल्ट आणि सेफ्टी हे करूनच कामं करायचे, अदरवाईज करायचे नाही. ओके, त्याच्यानंतर वर्क शाल नॉट बी अलाव, अनऑथराईज पर्सन तिथं येऊनच द्यायचं नाही. नाहीतर काम चालू आहे, वर खांब्यावर काहीतरी तारा जोडण्याचं काम चालू आहे आणि बाहेरून वरात चालली एकदम DJ बीजे, अरे त्याचं लक्ष कॉन्सन्ट्रेट वरून पडलं तर अवघड व्हायचं ना. सो अनऑथराईज पर्सनला परमिशनच द्यायची नाही. कोणी गोट्या बिट्या चालला, लहान लेकरं चालले, आरडायला लागले, खेळायला लागले, आणि अनऑथराईज कोणी आलं तर लक्ष कॉन्सन्ट्रेशन बिघडतं. लाईव्ह कंडक्टरवर काम करताना जर त्याचा हात लागला तर त्याला शॉक लागू शकतो. तर इथं त्यांनी काळजी घ्यायची. त्याच्यानंतर ऑन कम्प्लिशन ऑफ वर्क ऑल अर्थिंग शुड बी रिमूव्ह. सगळं वर्क चालू असताना सगळे अर्थिंग कनेक्टेड पाहिजेत आणि वर्क कंप्लीटच्यानंतर अर्थिंग काढून टाकायचं, नाही तर मग सगळा सप्लाय डिस्चार्ज होईल.
त्याच्यानंतर ॲक्सिडेंट जर झाला तर इम्मिडिएटली ऑथॉरिटीला रिपोर्ट करायचा की ॲक्सिडेंट झाला आहे, त्याला लागलं आहे, त्याला शॉक लागला आहे. डॉक्टरची गरज असेल तर डॉक्टरला कॉल करा, नाही तर उगाच जर शॉक लागला तरी डॉक्टरला बोलू नका. ओके. आणि गरज पडली त्याला आर्टिफिशियल रिस्पायरेशन द्या, त्याला वाचवा. फर्स्ट एडची गरज असेल तर त्याला मलमपट्टी ताबडतोब करा. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथं पाळल्या गेल्या पाहिजे. त्याच्यानंतर वर्क प्लेस युअर सेल्फ अँड सिक्युअर फॉर वर्क. वर काम करताना बी असं उभा राहा की तुम्ही सटकून पडले नाही पाहिजे खांब्यावर काम करताना, किंवा एखाद्या अशा डगरीच्या स्लिपिंगच्या रस्त्यावर बी असं उभा राहा की तुम्ही सटकून पडले नाही पाहिजे. तर प्रॉपर लोकेशन प्लेस फिक्स करा आणि त्याच्यावर काम करा. त्याच्यानंतर फॉलो ऑल इन्स्ट्रक्शन, सगळे इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे. व्होल्टेज लेवल किती आहे त्याच्यावर तुम्ही काम करायचे आणि सिक्वेन्स पण फॉलो करायचं. आलं लक्षात? नाही तर पहिले हँड ग्लोव्ज घाला आणि नंतर वायर पकडा असं आहे, तर तुम्ही आधी वायर पकडता नंतर हँड ग्लोव्ज घालता, चालेल का? नाही. सिक्वेन्स वाईज इन्स्ट्रक्शन फॉलो करायच्या. देन प्रॉपर शर्ट किंवा कपडे जे आहेत ॲपरन्स हे प्रॉपर असले पाहिजे. ओके. टी शर्ट बिटवर बनियाल असं वापरू नका. ओके. प्रॉपर पाहिजे. काय होतं, लाईव्ह पार्ट असा उघडा पार्ट असेल तर त्याला जर टच झालं तर शॉक लागू शकतो, आहे की नाही? शॉर्ट बीट घालू नका. ओके. फुल कपडे पाहिजेत पूर्ण आणि त्याच्यानंतर हँड ग्लोव्ज पण पाहिजे. ओके. त्याच्यानंतर चेनी बिनी साकळ्या सोकळ्या ते चष्मे बिस्मे, त्याच्यानंतर अजून काय कडे विडे जे मेटलचे पार्ट आहेत जिथून शॉक लागू शकतो हे सगळे अवॉइड करा. अगदी मंगळसूत्रसुद्धा पॅक करून घ्या ना. तुम्हाला घालायचं मंगळसूत्र पॅक करून घ्या. ते लाईव्ह कंडक्टरच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं नाही पाहिजे, नाही तर चालू आहे असं वरून ते मंगळसूत्र टच झालं, गेली ना मायला 12च्या भावात. ओके. आणि शॉकला डेंजर लागतो. आणि विशेष म्हणजे गोल्ड इज द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. सगळ्यात बेस्ट कंडक्टर आहे ते. उगं ते वापरात कशामुळे लय महाग झालं म्हणून, नाही तर सगळे कंडक्टर सोन्याचेच असते. ओके. सगळ्यात बेस्ट कंडक्टर आहे ते, पण महाग झालं म्हणून वापरत नाही. तर हे मेटल पार्ट अवॉइड करा. त्याच्यानंतर वॉचेस, चेन, मेटल कीज हे अवॉइड करा. त्याच्यानंतर ट्रीट एव्हरीथिंग इज लाईव्ह. सगळं चालू आहे असं गृहीत धरून काम करा. ओके. काळजी घ्या स्वतःची. ओके. इतरांना बी कॉन्सन्ट्रेट करायला मदत करा. नाही तर तुमचं काम चालू आहे एखाद्याचं पोलवर आणि त्याला इकडं पाय फोटो काढतो हे करतो, फोटो बिटोचे सेल्फी बिल्फी असे नादा करू नका, ते मागात पडू शकतात. ओके. तर आणि तो माणूस पण प्रॉपर पाहिजे, नाही तर दारू पिऊन वर खांब्यावर काम करायला लागला, वरून पाडला, मोडलं तांगडं, तर हे मागात पडतंय. ओके. त्याच्यानंतर त्याचे घरी भांडणं झाले, त्याला वरच चढून नका देऊ खांब्यावर. त्याची मानसिकताच बरोबर नाही. ते एकदम चिडचिड करायला लागलं आणि वर खांब्यावर जाऊन काय करणार आहे ते. तर मानसिकतासुद्धा जाग्यावर पाहिजे, नाही तर वरून त्याला विचारायचं हे किती आहेत, 3, मगच वर चढून द्यायचं त्याला. नाही तर ह्या गोष्टी अवॉइड करायच्या. कारण हे लोक जास्त मेहनत करणारे काही असतात प्लेयर, तर इथं ती काळजी घ्यायची. जर तुम्ही सुपरवायझर असाल तर ती काळजी आपल्याला इथं घ्यायची. समजलं आहे? चला पुढचा पाठ बघू. आई ॲक्ट अँड परमिट टू वर्क. काम करताना आपल्याला काय करायचं आहे, परमिशन घ्यायची. विदाऊट परमिशन काम करायचं नाही. भले एखाद्याचं वायर तुटलं आपल्याला दिसतंय लटकलेलं, पण उगाच परमिशन नसताना काम करायचं नाही. कारण हे इलेक्ट्रिसिटी जी आहे हे अतिमहत्त्वाच्या गोष्टीमध्ये येतं. बघा लॉकडाऊनमध्ये सगळं बाकी बंद होतं, पण इलेक्ट्रिसिटी बंद होती का? नाही. का? मेंडेटरी वर्कमध्ये येतं, अतिमहत्त्वाच्या कामामध्ये येतं लक्षात. तर बघा रूल्स लिस्ट इन दिस आई ॲक्ट शुड बी स्ट्रिक्टली फॉलो by each and every one person working on electrical installation for its own safety of other working with him and also safety of equipment. तर जे आई रूल्स आहेत हे रूल काय करणार आहेत रे, स्ट्रिक्टली जर फॉलो केले तर स्वतः सेफ राहाल, तर तुमच्यासोबत जे काम करतं त्या तो बी सेफ राहाल. नाही दोघंच त्याला लागतो कसा बघू आपण, लागतो कसा, कशाला उगा आगाऊपणा करायचा. त्याच्यानंतर इक्विपमेंटसुद्धा वाचल. पाहूच आपण काय होतं, जळतं कसं, असं नका करू. ओके. आणि हे इन्स्ट्रक्शन जर व्यवस्थित फॉलो केले तर तुमचं इक्विपमेंट प्रॉपर काम करणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी बघायच्या. तर रिगार्डिंग परमिट टू वर्क बघणार आहे, वर्कची परमिशन कशी घ्यायची ते बघायचे. पॉवर टू हायर ऑथॉरिटी फॉर द इश्यूइंग परमिट टू वर्क. तो हायर ऑथॉरिटीला पॉवर असती परमिशन द्यायची का नाही
त्याच्यानंतर ऑथराईज पर्सन टेकिंग प्रिकॉशन. तर जो माणूस काम घेणार आहे करणार आहे तर तो काळजी घेणार आहे. लाईव्ह कंडक्टरवर काम करताना अजून जास्त काळजी घेणार आहे. लाईव्ह कंडक्टरवर लो आणि मिडियमवरच काम करायचं, हाय व्होल्टेजवर तर कामच करायचं. त्याच्यानंतर आफ्टर कम्प्लिशन ऑफ वर्क सर्टिफिकेशन आणि ते सुद्धा मेन्शन करायचे. त्याच्यानंतर ॲक्सिडेंट जर झाला तर ते इमिडिएट त्याची फर्स्ट एड करायची, त्याची ट्रीटमेंट करायची, डॉक्टरला बोलवायचे, त्याच्या घरच्याच्या हावली करून त्याला कंपन्सेशनसुद्धा द्यायचं. ते कॉन्ट्रॅक्टरचं काम असतं, लक्षात घ्या. तुमच्या अंडर काम करणाऱ्या एखाद्याला जर ॲक्सिडेंट म्हणजे करंट लागला आणि तो हँडिकॅप वगैरे झाला तर तुम्हाला त्याला कंपन्सेशन द्यावं लागतं. ओके, म्हणजे MSCBमध्ये एखाद्या माणसाला जर शॉक लागला आणि ते हँडिकॅप झाला, पाय बी तोडला गेला, त्याचा हातबीत तोडला गेला, तर त्याला आयुष्यभर त्याची अर्धी पगार तर चालूच राहते, पण ॲडिशनल त्याला बेनिफिटसुद्धा मिळतं त्याचं. ओके, जसं LICचं असतं ना बेनिफिट, त्या पद्धतीचे ॲडिशनल बेनिफिट मिळतात. ओके, लाईफ इन्शुरन्ससुद्धा असतं यांचं. त्याच्यानंतर रिलिव्हंट नोटीस इन लोकल न्यूजपेपर. तर लोकल न्यूजपेपरवर ह्या कामाची नोटीस द्यायची, नंतरच कामाला सुरुवात करायची. तर हे जर रूल फॉलो केले तर सेफ्टी भेटणार आहे आणि इक्विपमेंट आणि त्या पर्सनची सेफ्टी आणि काम व्यवस्थित होणार. येतं लक्षात. सो परीक्षेला काय येऊ शकतं, हे एक येऊ शकतं आणि हे एक येऊ शकतं. तर इन जनरल ते नाही विचारणार, त्याच्यातलं काय विचारतील, परमिट टू वर्क विचारतील. तर ते आपण घेऊ आत्ता लगेच. पण हे दोन मात्र कंपल्सरी. टेक अ फोटो, राईट डाऊन. बघा, परमिट फॉर शटडाऊन म्हणजे शटडाऊनसाठीचा परमिट परफॉर्मा किंवा त्याला आपण फॉर्म म्हणू. आपण परमिटसाठीचा कसा फॉर्म असतो, म्हणजे आता तुम्हाला परमिशन घ्यायची, एखादं काम करायचं ना, 2 घंट्याची परमिशन घ्यायची. तुम्ही काय करता, हा परफॉर्मा फॉर्म सबमिट करता पुढं सबस्टेशनला आणि तिथं मग ते त्याची नोंद घेतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते परमिट करतात. बघा, तर फॉर्ममध्ये काय असते, फ्रॉम म्हणजे काय, डेजिग्नेशन. कोण परमिट देणारा, जनरली ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर किंवा कोणता बी इंजिनियर. ओके, हा इंजिनियर काय करणार, परमिशन देणार, किंवा तो सबस्टेशन इन्चार्ज असेल, कोणी असेल ऑपरेटर, तर तो काय करणार, परमिशन देणार. ओके, हायर ऑथॉरिटीज परमिशन देते. त्याच्यानंतर कोणाला देणार, परमिशन म्हणजे हा परमिशन फ्रॉम कोणाकडून, नेम अँड एज्युकेशन ऑफ रिसिव्ड पर्सन. म्हणजे ज्याला परमिशन पाहिजे तो वाला. ओके, समजा मी कॉन्ट्रॅक्टर आहे, मला परमिशन पाहिजे, तर SSB. ओके, त्याच्यानंतर पद, कॉन्ट्रॅक्टर किंवा ह्या कॉन्ट्रॅक्टरचं काय, कॉन्ट्रॅक्टशिपचं नाव. त्याच्यानंतर 2 नेम अँड ऑथराईज पर्सन परमिटिंग द वर्क. मग कोण परमिशन देणार आहे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर देणार आहे. काय परमिशन आहे की बाबा मला इतकं काम करायचं अशा पद्धतीचं. ओके, प्लीज अरेंज टू कट ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय ऑफ लाईन, मग लाईन नंबर. ओके, अँड इश्यू मी परमिट टू द वर्क ॲज पर रूल. नियमानुसार मला तो सप्लाय कट ऑफ करून द्या, मला काम करायचं आहे, अशा पद्धतीचं हे आहे. मग शटडाऊन पिरियड किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत शटडाऊन पाहिजे, कोणत्या तारखेला, किती वेळापासून कितीपर्यंत, हे सगळं डिटेलमध्ये. त्याच्यानंतर लाईन सेक्शन, कोणत्या सेक्शनला परमिशन लागते त्याचं सेक्शन डिटेल. त्याच्यानंतर डिटेल ऑफ वर्क टू बी कॅरीड आउट फॉर शटडाऊन. ओके, शटडाऊन इज रिक्वायर्ड. तर शटडाऊनसाठीच्या कामाचे डिटेल, किती पोल लावायचे, काय करायचं आहे, कुठं वायर तुटलं, अशा जे काय कामाचं डिटेल्स असेल याच्यामध्ये लिहायचं आहे. आणि खाली स्टेशन कुठं, अंबड, डेट, आजची, सिग्नेचर, अशा पद्धतीने. तर हे सगळं कोण करणार, मग एक्झिक्युटिव्ह इंजिनियर करणार. येतं लक्षात. तर अशा पद्धतीनं स्टॅम्प आणि हे सुद्धा तिथं पाहिजे आपल्याला. आपला परमिटचा परफॉर्म आहे, हा शटडाऊनचा परफॉर्म आहे. कोणता फॉर्म आहे, शटडाऊनचा फॉर्म. तिथूनच घ्यायचा, तिथंच भरायचा, तिथंच सबमिट करायचं. ओके, नाही तर मग कॉन्ट्रॅक्टरकडं ऑलरेडी असतात, ते कॉन्ट्रॅक्टरकडं असतात, ते भरतात आणि ते देऊन टाकतात. चला, हे झालं परमिटचा शटडाऊनवाला. आता परमिटचा रिझ्यूमवाला म्हणजे काम कंप्लीट झालं, आता परत
तुम्ही लाईन चालू करा अशा पद्धतीने. तर नेम ऑफ ऑर्गनायझेशन, तुमच्या ऑर्गनायझेशनचं नेम ऑफ डिपार्टमेंट, इश्यू परमिट, कोणत्या यांनी परमिशन दिली होती, परमिट नंबर काय होता, डेट काय होती, टाईम काय होता. आय म्हणजे आपलं नाव, डेजिग्नेशन, सर्टिफाय दॅट, कोण, हा इंजिनियर किंवा सर्टिफिकेशन देणारा काय म्हणेन, फॉलोइंग द इक्विपमेंट मेड डेड, सगळे इक्विपमेंट डेड आहेत आणि सगळं प्रॉपरली अर्थिंग केलेली आहे. ओके. आणि जे काय काम होतं ते काम कंप्लीट झालेलं आहे. नेचर ऑफ वर्क काय होतं, नेसेसरी नोटीस टेकन आउट, लॉग बुकमध्ये त्याची नोंद आलेली आहे. दिस परमिशन इज नाव बिईंग इश्यू, परमिशन म्हणजे आता इश्यू केली कशासाठी, रिझ्यूम, ओके, काम परत चालू करण्यासाठी. कॅरीड आउट द वर्क मेन्शन इन द पॅरा 2, हे वर्क करण्यासाठीची परमिशन तुम्हाला दिलेली आहे. ते काम झालेलं आहे, आता परत रिझ्यूम करा म्हणजे परत तुमची लाईन चालू करा. इथं सिग्नेचर अँड डेजिग्नेशन अशा पद्धतीचं, डेजिग्नेशन विथ स्टॅम्पला महत्त्व असतं. तर हे तुमचं शटडाऊनचा परफॉर्म आहे आणि हे रिझ्यूमचा परफॉर्म आहे. तर हे परफॉर्मा 2 मार्काला विचारले जाऊ शकतात. तर याच्यामध्ये पॉईंट 4 आहेत पहा. इथं तुमचं फ्रॉम टू, इथं तुमचं नेम आणि ऑर्गनायझेशनचे डिटेल्स, आणि इथं हे 4 पॉईंट आणि नेम डेजिग्नेशन. इथं पण तेच तुमचं शटडाऊन पिरियड, कोणती लाईन आहे, डिटेल्स आणि हे 4 साईन, डेट वगैरे वगैरे. इथं पण तुम्ही टाईम डेट्स वगैरे टाकू शकतात, परंतु इथं ऑलरेडी इथं असल्यामुळे इथं डबल घ्यायची गरज नाही. तर हे सबस्टेशनमध्ये ऑलरेडी असतात किंवा कॉन्ट्रॅक्टरकडे असतात आणि ते त्या पद्धतीचे कामं करतात. इथं लक्षात, हे केल्याशिवाय तुम्हाला वर्क करता येत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. ऑथराईज पर्सनला हे कामं करावेच लागतात. ठीक आहे. सर, राईट डाऊन दिस.